नमस्कार मैत्रिणींनो. तर आज काय भाजी? रोजच्या पडणाऱ्या प्रश्नावर उत्तर घेऊन आली आहे. फ्लाय विथ प्रतीक्षा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजची भाजी तुम्ही बघतच असाल, एक नंबर सगळ्यांना आवडणारी टेस्टी झणझणीत भन्नाट अशी रेसिपी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, खूप लोकांनी ऐकलं असेल की नॉनव्हेज पुरुषांच्या हाताने खूप चांगलं बनतं. तर आमच्या घरातले काही बनवत नाहीत पुरुष, पण माझा भाऊ त्या दिवशी आला होता भेटायला स्मिता ताईला. तर त्याने सगळ्यांसाठी स्पेशल चिकनची रेसिपी केली आणि तो म्हणला मीच बनवणार. दोघं भाऊ आले होते आणि दोघांचं चाललं होतं तू बनवणार मी बनवणार, कोण छान बनवते. पण दोघांमध्ये माझा भाऊ जिंकला. लहानावाला जिंकला, मोठावाला मला तू कर, मी बसतो तू कर. मग त्याने केली रेसिपी सुरुवात. तुम्ही बघू शकता, चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला मस्त हळद मीठ लाल तिखट आणि दही लावलं आणि आलं लसूणची पेस्ट अशी त्याने मस्त त्याला लावली आणि हाताने मस्तपैकी मिक्स केलं. म्हणजे अरे हाताने कशाला, चमच्याने कर. तुला नाही माहीत म्हणे, हाताने जी टेस्ट येते ना ती चमच्याने येत नाही. बघा तो कसा मस्तपैकी मिक्स करतो. बघा गोल 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 गरगर 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 चिकनला सगळीकडे त्याने मस्तपैकी मसाला सगळा लावून घेतला आणि त्याला म्हणलं 10 मिनिटं ठेवायचं. आणि तुम्हाला माहिती आहे का, तो मला फक्त म्हणत होता तू तुझा व्हिडिओ शूट कर, बाकी मध्ये काही बोलू नको. काय टाकायचे किती टाकायचे ह्याच्याबद्दल तुला काही घेणं देणं नाही, भाजी खायची मग बोलायचं. म्हटलं ठीक आहे बाबा. त्याला मी सगळं कांदा खोबरं, ओलं खोबरं दिलं. त्याला सुकं पाहिजे होतं, मला टाक ओलं छान लागते. त्यानं ओलं खोबरं टाकलं, हिरव्या मिरच्या पण त्याच्यामध्ये घातल्या त्यांनी भरपूर. आणि त्याच्यासोबतच त्यानं काही खडे मसाले टाकले त्याच्यामध्ये, ते आम्ही शूट करायचं विसरलो. आणि मस्तपैकी त्यानं फ्राय होईपर्यंत, पण हळू गॅस एकदम स्लो करून छान भाजत होता, त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरला पाहिजे म्हणून. तुम्ही बघू शकता, त्याला मी दाखवलं बघा तो किती मग्न होऊन मस्त बनवतोय. इकडं त्यानं मिक्सर ते थंड होईपर्यंत इकडं तेल ठेवलं आणि सगळे खडे मसाले परत त्याच्यात टाकले तेलामध्ये आणि ताड 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 उडू दिले. आणि इकडं तोपर्यंत आहे ते बारीक केली ग्रेव्ही त्याला करून दिली मी रेडी. आणि बघा तुम्ही बघू शकता, आता त्यानं टाकल्यानंतर जर छान, म्हणजे त्याची ती करायची जी पद्धत आहे ना, आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना, बारीक बारीक गोष्टी लक्षात घेतल्या तर त्या भाजीला चव चांगली येते. ही मी त्या दिवशी शिकले, कारण मी खूप घाईघाई करते, कधी कधी होते मला सकाळीच्या वेळेस घाई. पण तो त्या दिवशी एकदम गॅस लो कमी जास्त करून मला हे जेव्हा असं चर्र वाजताना मला भाजीला टेस्ट खूप चांगली येते. मस्त मसाला भाजून घेतला त्याने आणि त्याच्यामध्ये जे मॅरिनेट केलं होतं चिकन ते त्याने त्यात टाकलं. तुम्हाला सांगते, त्यात टाकलं त्याच्यात चिकन आणि एक 10 मिनिटातच इतका घरामध्ये मस्त सुहास येत होता ना, काय सांगू तुम्हाला. इतकं सुंदर चिकन त्याने बनवलं त्या दिवशी. तुम्ही बघितलं, शेवटी बघणारच आहे. आणि मी विसरले, जे आम्ही जेवणाचे ते प्लेट लावल्या होत्या ना, तर त्याची फोटो काढायला विसरले मी. इतकं छान झालं चिकन, कोणाला कंट्रोल होत नव्हतं. तर सगळे पटापट झाल्याबरोबरच जेवायला बसले. आणि बघू शकता तुम्ही, इतका सुंदर कलर आला. आणि प्रत्येक त्याने बघा मसाला खूप छान मिक्स केला. आपण खूप वेळेस काय करतो, घाई करतो, पण तो घाई नाही करत. 15 ते 20 मिनिटं त्या सगळ्या त्या मसाल्यामध्ये ते चिकन मस्त शिजवलं. तोपर्यंत कुकरचं झाकण त्यानं लावलेलं नाही, जोपर्यंत त्याला सगळं मॅरिनेट व्यवस्थित होत नाही. आणि त्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला मस्त फ्राय करून घेतलं. आणि त्यानंतर मग त्या कुकरला शिट्टी लावली. आणि त्याने सांगितलं होतं फक्त 2च शिट्ट्या काढायच्या तरच व्यवस्थित शिजतं, जास्त लावलं तर खरा म्हणजे गिजगिज होऊन जाईल बोलला. ठीक आहे, मी काही नाही केलं. त्याने नंतर कुकरला मस्त एक शिट्टी दिली. आणि बघा मी तिकडं तोपर्यंत भात लावला आणि पटकन 2-4 भाकरी करून घेतल्या. आणि काय तुम्हाला काय सांगू, शिट्ट्या जशा होत होत्या ना आमच्या घरात, तशा तशा सगळ्यांच्या भुका वाढल्या होत्या की मला खायचे मला खायचे. तर अशी सुंदर रेसिपी त्याने त्या दिवशी बनवली आणि बघून खरंच खूप छान वाटलं. शेवटी कोथिंबीर बाईला म्हणलं चल तू पण ये, आणि तिला पण मस्त वरून टाकलं. आणि आजचा आपली रेसिपी भन्नाट तयार झाली. थँक्यू.